शिष्टमंडळ आलं, हां. काय चर्चा झाली नेमकी, तुम्हाला काय आश्वासन दिलं आणि पुढे काय तुम्ही भूमिका घेतली? शिष्टमंडळाचं म्हणणं असं होतं की तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं. आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, हे कसा लागत नाही. आणि बोगस कुणबी नोंदीच्याद्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20%चा आहे. आणि हे जाहीर मीडियाच्याद्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. हे आमची भावना आहे. तुम्हाला पाणी घेण्याची विनंती केली? पाणी मी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं, पण आम्हाला 1 दिवसामध्ये शासनानं लेखी द्यावं पाणी घ्यायची. आम्ही उपोषणाचा विचार करू. आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. शिष्टमंडळ कोण असेल आणि शिष्टमंडळ मुंबईला किती वाजता भेटणार? आमचे इथले संयोजक ठरवतील आणि त्यानुसार 5 नावं पाठवली जातील. पण याच्याही पेक्षा आम्हाला फक्त 2 प्रश्नांचं उत्तर शासनाकडून हवं आहे. हे उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा. मग छाती ठोकपणे जर सरकार सांगत असेल, फक्त सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातलं सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातले जेवढे रुलिंग पार्टीज आहेत, म्हणजे जेवढे पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, या सर्व पक्षांचे प्रमुख म्हणत आहेत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तर तो कसा धक्का लागत नाही एवढंच आम्हाला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या सर्व लोकांनी सांगावं, कारण राज्यकर्ते आहेत हे सगळे लोक. आमच्याकडं हे बघा, ओबीसीची पाठीमागं अनेक आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनाला म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी जमदडे नावाच्या युवकानं उपोषण केलं होतं, तिथला लोकांचा प्रतिनिधीसुद्धा तिकडे गेला नाही. आमच्या भगवानगडाच्या पायथ्याला माथुरी गावामध्ये कीर्तने नावाच्या तरुणाचं उपोषण झालं होतं, तिकडेही माणूस गेला नाही. चौंडीच्या आंदोलनालाही लोकलचा लोकप्रतिनिधीसुद्धा गेला नाही, आमदार, खासदार. मग ओबीसीनी आंदोलनं म्हणजे ओबीसीला हक्क अधिकार नाहीत का, किंवा हे शासन ओबीसीचं नाही का? 60% लोकसंख्या आहे ओबीसीची, 50%पेक्षा जास्त आहे. सरकार फक्त काही ठराविक वर्गाचं आहे का? आणि मग लोकनियुक्त लोक जर अशी वागत असतील तर मग ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी, एसबीसीनी नक्की जायचं कुठं आणि आपली बाजू मांडायची कुठं? म्हणून आम्ही अंतरवली सराटीच्या वेशीवर वडी गोद्री या गावामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे. पाटलांची आता प्रेस झाली, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असेल की मराठा समाजाच्या विरोधात मी नाही किंवा मराठा ओबीसी नेत्यांच्या समाजाचा विरोधात नाही, मात्र आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुमच्या उपोषणाला त्यांनी कायदेशीर अधिकार म्हणून जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधुभाव आहे. ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे. आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात. त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार, आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये, त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेने आम्हाला द्यावं. आणि मुळात जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखलसुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत. हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे.
ठीक आहे, झालं आमचे प्रश्न झाले. झाले ना? दादा आमदार आले त्यांचं जरा नाव या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आमदार राजेश भाई राठोड आलेले या दोन्ही तर सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा लक्ष्मण हाके हे आपल्या उपोषणाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे ओबीसींना धक्का कसा लागत नाही हे सरकारनं आधी स्पष्ट करावं, लेखी स्वरूपात द्यावं आणि त्यानंतरच उपोषणाचा निर्णय घेऊ ही त्यांची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.